चला, पहिला पदार्थ अप्रतिम झाला, ज्वारीची भाकरी आणि आंबाडीची भाजी. दुसरा पदार्थ तुम्हाला करायचा आहे. या सेगमेंटचं नाव आहे बनवा बनवी. बर, काही पदार्थ आपल्याला येतात, काही पदार्थ येत नसतात, पण ते आपण पदार्थ उत्तम बनवलाय असा एक आभास निर्माण करतो आणि समोरच्याला बनवतो. करावा कुणी असं तुम्हाला वाटतं? जर आनंद सर तुम्ही आता जरा बर मी करतो. चालेल, कारण आंबाडीची भाजी हो मागणी उत्तम केली. तुम्हाला पदार्थ करायचा आहे. हो. काय हा कुठला पदार्थ आहे? काय असेल ह्याच्यावरून? काय अरे ह्याच्यावर लाख पदार्थ मिळतील. किती सोपं आहे ना हे? ह्याच्यावर ओळखा काय पदार्थ आहे. नाही. मोदक मोदक नाही. असं काय असतं? मोमोज करायचे तुम्हाला. मोमोज असे एकदा मोमोज ची ऍक्शन ठरवून घेतो. मोमोज करायचे. मोमोज करायचे. प्रत्येकाचा अभिनय वेगळा आहे, पण करायचे मोमोज आहेत. ते मोमोज झाले पाहिजेत, ते वाटलेही पाहिजेत आणि चवीलाही मोमोज लागले पाहिजेत. ह्या 3 अटी आहेत. हे खूप होतंय. पण ठीक आहे, बघूया. चालेल, प्रयत्न तर करूया. मला मोमोज झाली पाहिजे. साहित्य घेऊन या पटकन. लागणारं साहित्य आपण बघूया. शिमला मिरची, चिरलेली कोबी, मैदा, गाजर घेतलाय, पातीचा कांदा, चिरलेला कांदा, कोथिंबीर, साखर, लसूण, आलं, मीठ आणि मिरेपूड. येस, बरोबर. पहिल्यांदा काय करायचं आपल्याला आनंद सर? मला असं वाटतं की आता आपण हे बाजूला ठेवूया. ह्याचा डो आपल्याला जेव्हा तयार करायचा आहे मळून, जेव्हा तो आपण नंतर करूया. तुमचे हात फार खराब होणे याची काळजी मी घेतलेली आहे. मैद्याचा डो मी मळून ठेवलाय. अरे क्या वा वा वा. प्रेक्षकांच्या सोयीसाठी मी हा मैदा दाखवला. बर, आणि अर्थातच मग दुसरंही काम तू केलं असशील तर? नाही, तेवढं तुम्हाला करायला लागेल. मळलेला मैदा दाखवल्यावर तुमच्या अपेक्षा वाढल्या. घ्या, भरपूर घ्या. 10-12 तरी मोमोज व्हावे अशी माझी. अरे तुला काय जाते भरपूर घालायला? केलंय जीवाल्यांनी. तू फक्त आईजीच्या जीवावर बाईजी उधाऱ्या. रंगीत शिमला मिरची, हा, कांद्याची पात. हो. यात किती मोमोज होतील असं वाटतंय? निदान 6 ते 8 व्हायला पाहिजेत, असा माझा अंदाज आहे. बर. नाही, ते मोमोजच्या आकारावर पण आहे ना. हो, खरं. तसं 100ही करून दाखवीन मी, तो प्रश्न नाही. मागले सर, तुम्ही का गप्प आहात? मोमोज करताना मूग गिळून माझाही विनोद करण्याचा प्रयत्न असू शकत नाही का? नाही, तो प्रयत्नच आहे, लक्षात आहे ना तुझ्या? हो. बारीक चिरलेला लसूण, थोडस आलं, साखर. आता मी ह्याच्यामध्ये आधी मीठ किंवा मिरपूड घालत नाहीये. आपण आधी ते एकत्र करून घेऊ छान. बर. मी तुला सांगू का, मला हे अगदी म्हणायचंच आहे. पदार्थ ना, पुलंचा एक लेख आहे, आधी डोळ्यांनी मग जिभेनी. बरोबर. मला फार महत्वाचं वाटतं की पदार्थ तुम्हाला करताना तो छान दिसला पाहिजे. अगदी बरोबर. हे सगळे रंग एकत्र येणं ही ती दिसण्याची गंमत आहे. आणि आता थोडीशी मिरपूड. बस 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 बस. बस. आणि मीठ. वा. आता आपण दोघही जण असे येऊ आणि त्याच्या हातात देऊ आणि मग आपण आपला अपमान सहन करू. ठीक. मी काहीच न केल्यामुळे माझा अपमान व्हायची काही शक्यता नाही. मला शेजारी उभा आहे, त्याच्यासाठी पुरेसं. नुसतं खायला पण चांगलं वाटेल. म्हणजे मोमोज करूच नकोस असं ते मला म्हणाले. आता आपण मैद्याची पारी करून घेऊया. हो. आता हे सगळ्यात महत्वाचं आणि मोठं काम आहे असं मला वाटतं. तेल घे जरा कडेला. चल, मी पण करतो. मी एक काम करतो. हा, मी मोमोजची पारी हाताने तयार करेपर्यंत मी इकडे स्टीमर तयार ठेवतो. बर. म्हणजे कसं आपल्याला वाफ यायला फार वेळ जाणार नाही. हे बघ, हे मोदकच आहे ना आपलं, सेम तसंच आहे. त्या पाळ्या आहेत ना. हे बघ. हा, करेक्ट करेक्ट करेक्ट. ह्याला किती पातळ करायचं, परफेक्ट आतमध्ये पण ते शिजेल आणि बाहेरचं पण शिजेल, याचा अंदाज मला अजून तरी नाहीये. प्रयत्न करूया. हा, म्हणजे हा जसा हातावर करतोय ना. त्यांची हातोटी दिसतीये. हो. मलाही प्रयत्न करू द्या ना. ते प्रयत्न आहे तेवढं लक्षात ठेव. आणि प्रयत्नानंतर सोडून दे. ते सारण दे. घ्या. मला जरा बघावं याची जाडी बरोबर आहे का. खूप चांगली आहे. तुम्ही 3 वेगवेगळ्या पदार्थांच्या कृतीने त्याला करताय. मध्येच अनारसा वाटतोय, मध्येच करंजी वाटतेय. हे थोडंसं खरं आहे. किती छान तुम्ही त्याला त्या पाकळ्या काढताय. हो. हो, माझ्या आणि त्याच्या ह्याच्यात थोडासा फरक आहे, पण त्याने अगदी मोदकासारखा केलाय. मी थोडा मोमोज वाटेल असा करावा असा म्हणून असा केलाय. करेक्ट. करेक्ट. बघ बरं, ही पुरचुंडी झालीये. एवढं केलं त्याचं तुला काही नाही. मला खूप आवडलं. माझं सगळं आयुष्य काय झालं तर पुरचुंडी. मला वाटतं सारणाची चव घेतली तिथेच आपण थांबायला पाहिजे होतं. मी काय म्हणलं तुला?
मांगलेंनी एक हे केलंय का आता करंजी. करंजी टाईप. आता तुम्ही सारण भरून एकदा लाटून घ्या म्हणजे साठोरी होईल. तू कशाला बोलवलास रे आम्हाला इथे? नाही मला छान बघ वाटत. तरी अपमान करतोय आणि अपमान. हा मांगले क्या बात आहे पण क्या बात है. खूपच सुंदर. मला मांगले इतकं छान नाही आलाय. अहो तो कानवला झालाय. हा. मी एक आपला करून ते मांडव परतनीला मुलीची आई करते ना, पण बघा निदान 4 आकार तर झाले मित्रांनो. खरंच झाले. प्रत्येकाच्या आतली चव सारखी लागली म्हणजे मिळवलं. आता आपलं तर तू दुरुस्त केलं. हं. मला वाटतं हेच 4 आपण आता वाफवायला ठेवूया. कुरचुंडी, मोदक, करंजी, कानवला. लिहिताना तुम्हाला मोमोजच लिहायचंय. आम्हा इथे अजून काहीतरी एक आकार तयार होतोय. मला आजचा एपिसोड खऱ्या अर्थाने दुसऱ्या रेसिपीला सुरू झाला असं वाटलं. त्याच्याबरोबर मला नाटक करायचं रे, तू इथे नको आग लावू. बरं तुमच्या आता नवीन जे नाटक पुनरुज्जीवित तुम्ही केलेलं आहे रत्नाकर Yes. मतकरी लिखित विजय केंकरे दिग्दर्शित एकदा पहावं करून किती प्रयोग झाले, कसा प्रतिसाद आहे, प्रेक्षकांचं म्हणणं काय आहे, आम्हाला कधी कसं कुठे पाहायला मिळणार आहे जरा सांगा ना प्लीज. ते असं नाटक आहे जे 2 वेळा पुनरुज्जीवित झालं होतं. बरं. पण आम्हाला बरेच 5-1 वर्ष झाली होती की आम्ही एकत्र नाटकात काम केलं होतं आणि करायचंच होतं. मला वाटतं वैभवनेच खरं तर ते पुढाकार घेतला की अरे हे नाटक आहे आणि हे नाटक करून बघूया. कारण एकतर त्याला त्याच्यामध्ये त्या कानडी माणसाची लहेजा त्याला आहे. लयजा आणायचा होता. आता हे नाटक रंगभूमीवर आलेलं आहे. तुम्ही काही सोशल मीडियावर आमच्या नाटकाविषयीच्या प्रतिक्रिया बघू शकता, ऐकू शकता. संपूर्ण महाराष्ट्रावर याचे प्रयोग आम्ही अगदी नक्की करणार आहोत. एकदा पहावं करून. एकदा पहावं करून. तसं आता आमचं झालंय एकदा पहावं करून. हो रेसिपीच्या बाबतीत मोमोज करून. मोमोज तयार झालेले आहेत. अजून एक तुम्हाला हातभार असा लावलाय ती म्हणजे चटणी शेजवान. म्हणजे मोमोज कसाही झाला तरी या चटणीवरती मारून नेता येईल. इतकी चांगली मी चटणी करून ठेवलेली आहे. जी आपण मगापासून तोंडाची दवडली ती आता तिकडे आलेली आहे वाफ. तर आपण झाकण काढूया. काढूया. हो अरे वा. बात है. बघ बरं. नाहून निघालेत. माझ्या मते या पदार्थात सजावटीवरच भर आहे. हो आणि जिच्या भरोश्यावर हा पदार्थ खायचा ती शेजवान चटणी. मोमोज छान तयार झाल्याचा आस्वाद घेऊया. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. व्हेज मोमोज. साहित्य: गाजर, शिमला मिरची, पातीचा कांदा, कोबी, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, आलं, साखर, मीठ, काळी मिरी पावडर, मैदा, शेजवान चटणी. कृती: एका बोलमध्ये गाजर, शिमला मिरची, पातीचा कांदा, कोबी, कांदा, कोथिंबीर, लसूण, आलं आणि साखर घालून एकत्र करा. त्यात मीठ आणि मिरपूड घालून छान मिक्स करा. मैदा, मीठ आणि पाणी घालून मऊसर कणिक मळून घ्या. कणकेच्या छोट्या पाऱ्या लाटून घ्या. प्रत्येक पाऱ्यात तयार भाज्यांचं मिश्रण घाला. कडा एकत्र आणून पोटली सारखी आकार देऊन घट्ट बंद करा. तयार मोमोज स्टीम मध्ये ठेवून 10 ते 20 मिनिटे किंवा शिजेपर्यंत वाफवून घ्या. गरमागरम मोमोज शेजवान चटणी सोबत सर्व करा. पितांबरी रुचाना महत्वाची टीप: मोमो करताना सारण जास्त भरू नका. मध्यम मोमोला 1 चमचा सारण पुरेसा ठरतो.